शैतानाला असं वाटत नाही की तुम्ही सुखी राहावं, कारण तुम्ही नेहमी आजारात, संकटामध्ये, कर्जामध्ये आणि नेहमी तुम्ही असे भटकलेले असं तुम्ही असले पाहिजे असं शैतानाला वाटतं. पण प्रियानो, यशावरती आपल्याला विजय मिळवण्यासाठी देवाचं वचन आहे. कधी कधी आपण आनंदी असतो, पण मन शांत असतं, पण अचानक अडचणी, चिंता किंवा वाईट विचार येतात. कारण एक सत्य आहे, तुमचा आनंद शैतानाला आवडत नाही. तो नेहमी प्रयत्न करतो की तुमचा विश्वास डळावा, तुमचा आनंद कमी व्हावा आणि तुम्ही देवापासून दूर व्हावं. पण लक्षात ठेवा, तुमचा आनंद हा देवाची देणगी आहे आणि तो कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. देवाचं वचन म्हणत आहे, योहान 10:10 म्हणत आहे, चोर येतो तो फक्त चोरी करायला, मारायला आणि नाश करायला, पण येशू आला हे आपल्याला जीवन मिळावं आणि ते भरपूर मिळावं यासाठी. आणि हाच देवाचं वचन तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा आनंद टिकवा, कारण देव तुमच्यासोबत आहे. कितीही परिस्थिती आली, दुःख आलं, तरी तुम्ही आनंदच माना, आनंदात राहा. आणि कारण एखाद्या वेळेस दुःख तुम्हाला देवाजवळ नेतं. त्यासाठी हिंमतीने राहा, देवावर विश्वास करा आणि देवाच्या वचनावरती ठाम राहा आणि आनंदित राहा. आपले जे मन आहे त्या मनाला नेहमी आनंदितच ठेवा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.